आज आपण पारंपरिक पद्धतीने सालपापडीची रेसिपी बनवणार आहोत। याला पापड्याही म्हणतात। चवीला फारच रुचकर, पांढरे शुभ्र, पारदर्शक, बनवायला अतिशय सोपे। तुम्ही जरी नवीन असाल तरीही परफेक्ट सालपापड बनवू शकाल। एकदा बनवलेले हे पापड आवडीने आपण वर्षभर खाऊ शकतो। हे अजिबात खराब होत नाहीत। चला तर रेसिपी सुरू करू। तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी 3 दिवस तांदूळ आपण भिजवून घ्यायचे। तांदूळ भिजवल्यानंतर असे याला फुगे येतात। हे तांदूळ आपण तिसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून हे मिक्सरला वाटण करून घेऊ। रेशनिंगचे तांदूळ 3 दिवस भिजवून घेतल्यानंतर असे स्वच्छ 2-3 पाण्याने आता आपण ते मिक्सरला बारीक करू। यामध्ये घालू थोडेसे पाणी आपण लागेल तसेच त्यामध्ये घालायचे आहे। आता याचे मिक्सरला बारीक असे वाटण करून घेऊ। असे बारीक करून घ्यायचं। थोडं रवाळच असं आपण मिक्सरला दळून घ्यायचं। त्याच्यामुळे पापड्या आपल्या सालपापड्या एकदम खुसखुशीत होतात। तर आपण सालपापड्या बनवू। त्यासाठी मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेले पीठ आपण काढून ठेवले होते। 1-2 तासानंतर त्यावरचे साठलेले पाणी बाजूला वतून असे पीठ काढून घ्यायचे। यामध्ये घालू 1 चमचा मीठ, त्यानंतर घालायचे 2 चमचे पांढरे तीळ, नंतर घालू 1 चमचा जिरे। एकत्र सर्व मिक्स करून घेऊ। थोडं घट्ट वाटलं तर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। लय पातळ पण आपल्याला पीठ करायचं नाही। असं प्लेटला पाणी लावून प्लेट कापडाने पुसून घ्यायची। या पद्धतीने आपण पापड्या करून घ्यायच्या। छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतर यावर ही प्लेट अशी उकडी घालू। दुसरी ही पापडी आपण त्याच पद्धतीने करून घेऊ। अशा पद्धतीने रंगीत सुद्धा पापड्या आपण बनवू शकता। मुलांनाही रंगीत पापड्या फार आवडतात। नक्कीच करून बघा। धन्यवाद।